इतरांची तुला चिंता आहे, पण आपल्या दोघांच्या भविष्याची नाही. कमाल आहे तुझी नजर. बस झालं, उगाच माझं डोकं खाऊ नकोस. जेव्हा वेळ येईल तेव्हा करू लग्न. अरे तोपर्यंत लग्न लावून देतील माझं. का समजत नाहीयेस तू? कसं लग्न होते ना तेच पाहतो मी. काय करणार तू? भांडणार माझ्या आईबाबांजवळ? अपमान करणार तू त्यांचा? दोघांच्या मध्ये जो कोणी येईल ना त्याला सोडणार नाही. मग तुझे आई बाबा असले तरी सुद्धा. अरे आई बाबा आहेत ते माझे विसरतोयस का तू? अशा भाषा करण्यापेक्षा त्यांच्या मुलीसाठी लायक बनून लग्नाची बोलणी करायला काय येत नाहीस? आणि मग थोडा वेळ दे ना मला. अजून किती वेळ देऊ मी तुला? 2 वर्षापासून सांगत आलीये, केव्हाही माझ्या लग्नाचा घरी विषय निघेल. किती वेळा सांगितलं तुला? त्यांना उत्तर देणं आता कठीण झालंय मला. हा प्रेम करण्याआधी विचार करायचा होता. मुलगी फक्त प्रेम करते, ती नाही पर्वा करत होणाऱ्या परिणामांची. नाही पर्वा तिला सुख दुःखाची. ती कदर करते ती फक्त जोडीदाराची. तो शेवटच्या क्षणापर्यंत साथ दे या एका विश्वासाची. समजावून सांग तुझ्या आई बाबांना. तिच्या आई बाबांना तिने समजवायचं. मग तू काय करणार आहेस रे? फक्त प्रेमाचं नाटक? आई खरे प्रेम करतोस ना, मग अडचणींना सामोरे कोणी जायचं? फक्त ते ऐकली नाही. प्रेम करतोस तर प्रेमाचा अर्थ आधी समजून घे. प्रेमात विश्वास जसा महत्वाचा असतो ना, तसाच आधारही तितकाच महत्वाचा असतो. आज तिला तुझ्या आधाराची खरी गरज आहे.